भीती बराच वेळा अशा टायमाला येते जेव्हा काहीतरी इम्पॉर्टंट करायचं असेल आणि बराच वेळा आपण त्या भीतीला फाईट करायला बघतो किंवा बायपास करायला बघतो. पण ती जी भीती आहे ती बराच वेळा कदाचित आपल्याला स्टॉप करा असं नसते सांगत. ती आपल्याला सांगते कमी करा, काहीतरी कमी करा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. इमॅजिन करा, एक आई तिच्या बाळाला खाऊ खाऊ घालते. रिसेंटली त्या बाळाला काही इंडायजेशन झाली असेल आणि आता तिच्या मनात थोडी भीती घुसली. इथे भीती जेवणाची नाहीये. भीती ह्याची आहे की सिस्टम त्याचं ओव्हरलोड नाही झालं पाहिजे. त्यामुळे ती काय करते, ते भीती आयडेंटिफाय करते आणि साईज कमी करते. कसली? जेवणाला छोट्या छोट्या घासांमध्ये भागवते आणि एक एक घास त्या बाळाच्या तोंडात वन बाय वन घालते आणि ऑब्झर्व करते. जसं तिला असं वाटतं की ह्याचं पोट भरलं असेल, ती थांबून जाते आणि ट्रस्ट करते त्याच्या बॉडीच्या विस्डमला. मग असं होऊ शकतं की तो दुसऱ्या दिवशी अजून एक घास खाईल, काही दिवसांनी 2-4 घास एक्स्ट्रा खाईल आणि हळूहळू ते बाळ मोठं होत जातं. फोर्स करून नाही, तर त्याच्या कॅपॅसिटीला जे रिस्पेक्ट भेटतं त्याच्यामुळे. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही नोटीस केली का? हे जे भय होतं ते काढलं नाही गेलं, त्याच्यासोबत डील केलं गेलं. आणि हीच गोष्ट डेंटिस्ट्रीमध्ये पण होते. बऱ्याच वेळा असं पण होतं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त भय एकसाथ येऊन जातात. 2 चॅलेंजेस एकसाथ येऊन जातात. अशा वेळेला फ्लो कशाने येतो? तो प्रायोरिटायझेशन येतो. सो या 2 पैकी कोणतं भय, कोणती भीती ला अटेन्शन दिलं पाहिजे सो दॅट ती लाँग रन मध्ये चांगल्या हेतूसाठी उपयुक्त पडेल त्याचं सोल्युशन. आणि कोणती भीती एक बॅक सीट घेऊ शकते, फॉर द मोमेंट टॉलरेट केली जाऊ शकते. आणि जेव्हा ती मेन वाली भीती आयडेंटिफाय झाली, त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केलं जातं आणि एक एक स्टेप पुढे घेतला जातो. सो बी इट क्लिनिकल डिसिजन किंवा ट्रीटमेंट प्लॅन असो किंवा पर्सनल आणि कामाच्या मधले टेन्शन असो, ही जी मनातली क्लॅरिटी आहे ती फोर्सनी नसते येत, ती लोड रेड्यूस करण्याने येते. आणि जेव्हा ते लोड जस्ट परफेक्ट राईट असेल तेव्हा ऍक्शन इझी होऊन जाते. कधी कधी शिफ्ट जो असतो तो जास्त केल्याने नसेल येत, पण तो कशाने येतो? फक्त ऑब्झर्व करून, डीपली ऑब्झर्व करून आणि त्या सिच्युएशनची मांग, ती सिच्युएशन काय घेऊ इच्छिते हे आयडेंटिफाय करून असतं. थँक्यू.